वासुदेव दत्त भारताचे युद्ध संपले होते. त्यावेळी माता गांधारी भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारका नगरीला गेल्या होत्या. भगवान श्रीकृष्ण माता गांधारीला पाहून म्हणतात, हे माझे अहोभाग्य आहे की तुम्ही माझ्या इथे आल्या आहात. येथे येण्याचे कारण काय? तेव्हा गांधारी म्हणाली, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. वासुदेव, पण मला वचन द्या की मी जे तुम्हाला विचारते ते तुम्ही सांगताल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला जे विचारायचे आहे ते मला माहीत असेल तर नक्की सांगेन. तेव्हा गांधारी हळूच म्हणाली, तुम्हाला कोणत्या गोष्टीचे ज्ञान नाही हे मधुसूदन. तुम्ही अंतर्ज्ञानी नसले तुमच्याकडे का आले असते? भगवान श्रीकृष्ण हसून म्हणतात, विचारा माते, वाट कोणत्या गोष्टीची पाहत आहेत? काय जाणून घ्यायचे आहे? तेव्हा माता गांधारी म्हणते, मला कुंतीच्या डोळ्यामध्ये येणाऱ्या अश्रूचे कारण जाणून घ्यायचे आहे. मला तिच्या दुःखाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. तिला कोणत्या गोष्टीचे दुःख आहे? वासुदेव भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे माते, दुःख तर आयुष्यामध्ये अशा प्रकारे राहते जसे सूर्याबरोबर किरण, चंद्राबरोबर चांदण्या. दुःख आणि आयुष्य तर एकाच बंधनाची दोन नावं आहेत. जोपर्यंत शरीरात प्राण राहतात तोपर्यंत आयुष्यामध्ये दुःख राहतात. दुःखापासून तर त्याच वेळी सुटका होते जेव्हा आयुष्यातून सुटका होते. माता गांधारी करुणे भरलेल्या आवाजात म्हणाल्या, तिला काय दुःख आहे? वासुदेव, जर हे अश्रू माझ्या डोळ्यात असते तर आश्चर्य वाटले नसते. कारण तर एक करून माझ्या 100 सुतांना गमावलं आहे. माझा सगळं आयुष्य अश्रूमध्ये बुडालेलं आहे. कुंतीने तर काहीही गमावलं नाही. सगळ्यांना हे माहीत आहे की तिचे 5ही मुलं जिवंत आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सगळ्यांना हे माहीत आहे की कुंतीचे 5 मुलं जिवंत आहेत. कारण सगळ्यांना असे वाटते की कुंतीचे 5 मुलं होती, पण लोक जसं समजतात फक्त तेच सत्य असतं का? तेव्हा गांधारी म्हणते, मग खरं तर हेच आहे मधुसूदन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नाही माते, लोक ते सत्य पाहू शकत नाही. जे समजायचे खोटे आदर्श परंपरा यामुळे स्वतःला लपवावे लागते. माता गांधारी म्हणते की तुम्ही काय बोलत आहेत वासुदेव? मला काहीही समजत नाही. जर हे सत्य नाही तर मग सत्य काय आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सत्य हे आहे की कुंतीचे 5 नाही 6 मुलं होते. तेव्हा माता गांधारी म्हणाली, नाही, हे कधी होऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर असं नसतं तर तुम्हाला कुंतीच्या अश्रूमध्ये अंगारे दिसले नसते. माता गांधारी घाबरली आणि म्हणाली, पण तिचा 6वा मुलगा कोण होता? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अंगराज कर्ण. माता गांधारीचा पायाखालची जमीन सरकली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हो माते, अंगराज कर्ण कुंतीपुत्र होता. 5ही पांडवांचा मोठा भाऊ. कर्णाचा जन्म कुंतीच्या विवाहापूर्वी सूर्यदेवाच्या वरदानामुळे झाला होता. पण लोक कुमारी माता म्हणतील या भीतीने त्यांना हे खरं सत्य लपवावं लागलं. तेव्हा माता गांधारी रडत रडत म्हणाल्या, आपल्या कर्ण कुंतीपुत्र होता का? मग कुंतीने हे सांगितलं का नाही? जर तिने फक्त मला सांगितलं असतं तर हे सुद्धा झालं नसतं, महाभारत झालं नसतं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण थोड्या गंभीर आवाजात म्हणाले, लोक जर शब्दाचा वापर खूप सहजपणे करतात. लोक हेच म्हणतात की असं झालं नसतं, झालं असतं तर झालं नसतं तर हे झालं असतं. पण लोकांना हे माहीत नसतं की यात जर शब्दाचा हात एवढा लांब असता की कोणी नियतीजवळ सुद्धा पोहोचू शकत नाही. त्याला थांबवणे तर खूप दूरची गोष्ट आहे. नियतीने आधीच हा निर्णय घेतला होता की महाभारताचे युद्ध होणार. त्यामुळे कोणीही हे युद्ध थांबवू शकले नसते. तेव्हा गांधारी म्हणते की तुम्ही बरोबर सांगत आहेत वासुदेव, हे युद्ध कोणीही थांबवू शकत नव्हते. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हो, हे दुःख थंडी उन्हासारखे असते. सुख आणि दुःखाचे येणे ऊन पावसाच्या येण्यासारखेच आहे. त्यामुळे या गोष्टी सहन करायला शिका. ज्यांनी चुकीच्या इच्छा आणि स्वार्थाचा त्याग केला आहे फक्त त्यालाच शांती मिळू शकते. या सृष्टीतील कोणतीही इच्छा पासून मुक्त होऊ शकत नाही, पण वाईट इच्छांना सोडू शकतो. माझ्या सांगण्याने अर्थ एवढाच आहे की आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख येत जात राहतं. त्यामुळे काळजी नाही केली पाहिजे. जर दुःख असेल तर त्याला सहन करायला शिकले पाहिजे. कारण आज दुःख आहे तर उद्या सुख सुद्धा येईल. हे कर्मचक्र असे चालू राहते. तुम्ही फक्त कर्म करा, तेच तुमच्या हातात आहे. भगवान श्रीकृष्ण उत्तर ऐकून माता गांधारी पूर्णपणे संतुष्ट झाली.
तर तुम्ही सुद्धा या कथेतून लक्षात ठेवा की होऊन गेलेल्या गोष्टीवर जास्त विचार न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करावा आणि जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये चांगलं शोधण्याचा प्रयत्न करावा. कधी कधी दुसऱ्याच्या दुःखाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या हजारो प्रश्नाचे उत्तर मिळेल. देवसुद्धा त्याची साथ देतात जे दुसऱ्यांचे दुःख समजून घेण्यास सक्षम असतात. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ भोगतो. यामध्ये न जर आई वडिलांचे दोष असते ना मुलांना. त्यामुळे तुम्ही